मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 21. तू तू मैं. टेक्नोसिसच्या गेल्या 5 वर्षांच्या सेल्स रिपोर्टवर चर्चा करून येत्या 5 ते 10 वर्षात हे सेल्स कसे वाढतील, किती पटीने वाढतील, ते वाढवण्यासाठी सुप्रीमला काय करावे लागेल आणि वाढीव सेल्सने सुप्रीम ग्रुपला किती पट फायदा मिळेल, या चर्चेला नुकतीच सुरुवात झालेली. सुप्रीमचे सेल्स डिपार्टमेंटचे व्हीपी यांनाही आज मीटिंगमध्ये बोलवण्यात आलेले. मेघा नेहमीप्रमाणे स्क्रीनकडे बघत रिपोर्ट्सवर तिची मते मांडत होती की तेवढ्यात मीटिंगचे दार उघडले. तिने वळून पाहिले तर दारात राजीव उभा होता. राजीव कशासाठी आले आहेत? इंटरनल टीम मीटिंग आहे. या रिपोर्टवर काम करणाऱ्या टीमलाच मी बोलवले आहे. यांना शांत बसवतच नाही का? यार, मला परत सकाळसारखा वाद नाही घालायचा आता. मिस जोशी, मे आय? त्याने हात दाखवत आत येऊ का असे विचारले. मिस्टर मेहरा, ही इंटरनल टीम मीटिंग आहे. सो सेल्स फोरकास्ट डिस्कस करण्यासाठी आणि त्या रिपोर्ट्सवर काम करणाऱ्यांसाठी, तिने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. पण मीटिंग टेक्नोसिसची आहे, राईट? हो, पण प्रत्येक मीटिंगमध्ये तुमच्या उपस्थितीची आवश्यकता नाही. फायनल फोरकास्ट रिपोर्ट उद्या मेल केले जातील. त्यानंतर उद्या त्यावर जे डिस्कशन होईल त्यात तुमचे मत आवश्यक असेल. पण आज आत्ता माझे ओपिनियन मॅटर करत नाही का? त्याच्या भुवया उंचावलेल्या. नेहमीप्रमाणे खिशात हात रोवून भिंतीला टेकून तो उभा. यांना कुठल्या भाषेत समजावलं म्हणजे समजेल? आत्ता आवश्यकता असती तर मीटिंग इन्व्हाइट मी पाठवले असते ना. हे देवा, मला शक्ती दे यांच्या विचित्र प्रश्नांना उत्तरं देण्याची. मिस्टर मेहरा, व्हॉट आय मीन? मिस जोशी, उद्याचे डिस्कशन आजच करून घेऊ. आय एम फ्री राईट नाव. मेघाने या वाक्यावर डोळे गच्च मिटले. दीर्घ श्वास घेतला. मेघा, लिव्ह इट. अत्यंत हटवादी आहेत राजीव. ऐकणार तर नाहीच, उगाच पुन्हा वाद नको. फाईन मिस्टर मेहरा, प्लीज जॉईन. तिने सुस्कारा टाकत होकार दिला. सो व्हॉट आय थिंक, सेल्स फोरकास्ट. राजीवने बोलायला सुरुवात केलेलीच की तेवढ्यात, मिस्टर मेहरा, ही मीटिंग मी लीड करत आहे अँड वी वेर इन बिटवीन डिस्कशन. आमची चर्चा आधीच सुरू होती. तुमचे पॉइंट्स मी नंतर ऐकते, असे म्हणत एक ओझरता रागीट कटाक्ष त्याच्याकडे टाकत ती स्क्रीनकडे वळून बोलू लागली. मेघा, तुमच्या मीटिंगमध्ये मी असे क्रॅश लँडिंग करणे तुम्हाला आवडणार नाही, माहिती होते. स्टील कांट हेल्प इट. टेक्नोसिसच्या संदर्भातील प्रत्येक डिसिजनमध्ये मी असावे अशी प्रकाश सरांची इच्छा आहे. ऑर्डरच समजा हवं तर. सो आय एम हिअर. सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स. कामात व्यत्यय आणल्याबद्दल माफी असावी. सो राधिका, व्हॉट्स युअर ओपिनियन? असे म्हणत ती राधिकाकडे वळली. मॅम, टेक्नोसिसचे ओव्हरसीज टेक्निकल सर्व्हिस कॉन्ट्रॅक्टचे रिन्युअल्स आणि न्यू कोटेशन्स याची माहिती लागेल. ओके. सिद्धार्थ, व्हॉट डू यू थिंक? मॅम, इंडियातील बँकिंग सेक्टरला टेक्नोसिस सपोर्ट करते. सध्या मेजर 10 बँक्स यामध्ये समाविष्ट आहेत. बट अजूनही 10 बँक्स आहेत जिकडे आपल्याला टेक्नोसिस मार्फत कॉन्ट्रॅक्ट मिळवता येतील. सो त्यानेही सेल्स वाढेल. व्हेरी गुड. मेघाने एक एक करून प्रत्येकाचे मत मागितले. प्रत्येकाच्या मतावर तिला काय वाटते हेही समजावून सांगितले. या पूर्ण अर्ध्या तासात तिने एकदाही राजीवकडे पाहिले नाही. मेघा, आजही माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष. मला आता याचीही सवय झाली आहे. डोंट वरी, मीटिंगचा शेवट मीच करणार आहे. सो ओके देन, आपण जे काही ठरवले त्यानुसार सेल्स फोरकास्ट रिपोर्ट बनवून संध्याकाळपर्यंत मला मेल करा. देन मी चेक करून मिस्टर मेहरांना पाठवेन.
असे म्हणत मेघा मीटिंग संपवणार तोच राजीव उभा राहिला. आय डोंट अग्री असे म्हणत स्क्रीनजवळ येऊन थांबला. नजरेनेच तिला बसण्याचा इशारा केला. झाली सुरू ह्यांची मेहरागिरी. आय डोंट अग्री. राजीव, तुम्हाला तर मी केलेले कुठलेही काम पटत नाहीच. प्रत्येक कामात काही ना काही विशेष टिप्पणी द्यायलाच हवी, नाहीतर यांचा दिवस सार्थकी लागत नाही. मिस जोशी, आर यू लिसनिंग? मेघा लॅपटॉप स्क्रीनकडे बघत तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत आहे असे राजीवला जाणवले. येस मिस्टर मेहरा, आय एम लिसनिंग, तिने एक उसासा टाकत म्हटले. गेले 2 दिवस मी तेच करत आहे. ओनली लिसनिंग अँड लिसनिंग अँड लिसनिंग. त्यानंतर राजीवने बरेच पॉइंट्स नव्याने मांडले. पुन्हा एकदा सर्वांना चर्चेमध्ये सामील केले. मेघा कपाळावर आठ्या आणून फक्त ऐकत होती. काही पॉइंट्स बरोबर आहेत तुमचे मिस्टर मेहरा, पण सगळेच नाही. तुमचे 30% अँड माझे 70%. हां बरोबर. हां, हे पर्सेंट ठीक वाटतंय. मिस जोशी, लक्ष कुठे आहे तुमचं? व्हॉट हॅपन मिस्टर मेहरा? आय सेड आय एम लिसनिंग. तिचा किंचित त्रासिक स्वर. लिसनिंग आणि अंडरस्टँडिंगमध्ये फरक असतो मिस जोशी. त्याचा नेहमीचा उपरोधिक स्वर. येस मिस्टर मेहरा, तेवढाच फरक जेवढा सजेशन आणि कंपल्शनमध्ये असतो. तिनेही जशास तसे उत्तर दिले. तुम्हाला म्हणायचंय की मी तुमच्यावर माझी मते थोपवत आहे? नाही, अजिबात नाही. मलाच बहुतेक तुमची मते विना तक्रार मान्य करण्याची सवय झालीये. तिने हताशपणे लॅपटॉपकडे पाहत उत्तर दिले. ठीक आहे, देन मी हा रिपोर्ट फायनल करतो. सिद्धार्थ अँड राधिका, यू विल असिस्ट मी. राजीव म्हणाला आणि मेघा त्याच्याकडे डोळे विस्फारून बघू लागली. हे रिपोर्ट बनवणार म्हणजे ज्युनियर्स आहेत मदतीला, तरी यांनी रिव्ह्यूच्या जागी बनवायची जबाबदारी घेतली. मी बरोबर ऐकतेय ना? नो मिस्टर मेहरा, इट्स ओके, आम्ही बनवू. मी तुमच्या सजेशन्स नोट डाऊन केल्या आहेत. उद्यापर्यंत रिपोर्ट फायनल होईल. नो मिस जोशी, मी करतो. इट्स ओके, तुम्ही बाकीचे रिपोर्ट्स फायनल करा. नो मिस्टर मेहरा, हे SWC टीमचे काम आहे, आम्ही करू. मिस जोशी, इट्स वन टीम, टेक्नोसिस प्रोजेक्ट टीम. यात SWC अँड सुप्रीम असे काही नाही. वी आर वर्किंग टुगेदर. राधिका, सिद्धार्थ, फर्स्ट ड्राफ्ट झाला की कम टू माय कॅबिन. पुढचे डिस्कशन करू, देन आपण रिपोर्ट फायनल करू. तो दाराकडे जात जात बोलत होता. मिस्टर मेहरा, तिने मारलेली हाक बंद दारावर आपटून परत आली. राजीव केबिनच्या बाहेर पडलेला होता. मेघाने तिचा लॅपटॉप बंद करत डायरीत नोंद केलेल्या मुद्द्यांवरून एक नजर फिरवली. राजीवने सुचवलेले रिपोर्टमधील बदल जे तो आता स्वतःच करून घेणार होता. मेहराजी, मेहराजी, आप तो मेरे समझ के बाहर हो जी. राधिका आणि सिद्धार्थ सेल्स फोरकास्ट रिपोर्टवर काम करत राजीवच्या शेजारच्या केबिनमध्ये बसलेले. राजीव सरांसोबत डिस्कशनचा एक राऊंड झालेला. आता त्यांनी दिलेल्या सजेशन्स आणि चेंजेस करून प्री फायनल ड्राफ्ट त्यांना द्यायचा होता. मला ना मेघा मॅमचे काही समजतच नाही, राधिका म्हणाली. वाय, व्हॉट हॅपन? सिद्धार्थने लॅपटॉपमधील नजर न हटवता तिला विचारले. हां, म्हणजे सकाळी अप्रोच A का B वरून राजीव सरांशी आर्ग्युमेंट करत होत्या आणि आत्ता दुपारच्या सेल्स फोरकास्ट मीटिंगमध्ये त्यांचे सगळे पॉइंट्स मान्य करण्याची तयारी दाखवली. तुमचे राजीव सर पण काही कमी नाहीत. त्याने डायरीत बघत पूर्ण केलेल्या पॉइंटवर टिक केली. अरे मग त्यांचे पॉइंट्स करेक्ट होते तर ते बोलणारच ना. राधिकाने तिच्या एक्सेल फाईलमध्ये चेंजेस केले. मग मेघा मॅमचे सजेशन पण अप्रोप्रिएटच होते, सिद्धार्थ म्हणाला. हो, पण राधिका पुढे काही बोलणार तेवढ्यात. तुला काम दिलंय ना मी, प्लीज ते लवकर कर, सिद्धार्थ म्हणाला. करतेच आहे, तू नको सांगू मला. अँड तू नाही, राजीव सरांनी दिले आहे. ही इज माय बॉस, तिने ठसक्यात उत्तर दिले.
जे असेल ते कर लवकर, मला चेक करून पाठवायचे आहे. अय, तू चेक करायची गरज नाही, मी परफेक्टच काम करते. ठीक आहे, जस्ट डू इट. सिद्धार्थने रागात तिच्याकडे पाहिले. किती बकबक करते ही, कालपासून नुसते प्रश्नावर प्रश्न, 5 मिनिटे पण शांत बसत नाही. काम राहिले बाजूला. कुणी घेतलं हिला टीममध्ये? सुप्रीमची आहे म्हणून? SWCची असती तर मेघा मॅमने घेतलीच नसते हिला टीममध्ये. रादर SWC मध्ये कुणीच ठेवले नसते. तिथे सिन्सिअरली काम करणारी टीम आहे, हिच्यासारखे नाही मिस चॅटरबॉक्स. राधिकाने तब्बल 2 मिनिटांच्या शांततेनंतर प्रश्न विचारलाच. तू MBA IIM कलकत्तामधून केले ना? मी सिम्बॉयसिस पुणेमधून. ओके. तू किती वर्ष झाली SWC सोबत काम करत आहे? 4 years. मी लास्ट इयरच जॉईन झाले सुप्रीमला. ओके. तू मुंबईतच राहतो? नाही, झुमरी तलैया. काय? कुठे? तुला राजीव सरांचा ओरडा खायचा आहे का? शांतपणे बसून काम कर आणि मलाही करू दे. सिद्धार्थने त्रासिक स्वरात उत्तर दिले. कर ना मग, मी अडवलंय का? असं म्हणत काहीतरी तोंडात पुटपुटत लॅपटॉपवर टाईप करू लागली. कसला आहे हा? नीट उत्तर द्यायला काय होतं? म्हणे झुमरी तलैया. आगाऊ कुठचा. कालपासून बघतीये सतत लॅपटॉपमध्ये डोके आणि कपाळावर आठ्या असतात. जरा पण स्माईल देत नाही. काल सगळ्यांची ओळख करून घेताना मी हसले तर माझ्याकडे बघून न बघितल्यासारखे केले. जा, गेला उडत, मिस्टर ॲरोगंट. एकाच मजल्यावर केबिन असल्या कारणाने लिफ्टमधून ये जा करताना मेघा आणि राजीवची भेट वरचेवर होत होती. कधी ती फायनान्स डिपार्टमेंटकडे जात असायची तर कधी राजीवला मार्केटिंग सेक्शनला मीटिंग असायची. टेक्नोसिस ही IT क्षेत्रातील कंपनी असल्या कारणाने सुप्रीम टेक्नॉलॉजी कंपनीचे हेड मिस्टर मणी यांच्याशी चर्चा करण्याच्या उद्देशाने संध्याकाळी 5ची मीटिंग राजीवने ठरवलेली होती. आत्ता मेघा आणि राजीव यांना भेटून सुप्रीम हाऊसच्या 7व्या मजल्यावरून 27व्या मजल्यावर परत निघालेले. मिस्टर मणींशी बोलताना जेवढे एकमेकांशी बोलतील तेवढेच. त्या व्यतिरिक्त येता जाता रस्त्यात पूर्ण मौन पाळणे हा अलिखित नियम दोघेही आचरणात आणत होते. आत्ताही लिफ्टमध्ये उभ्या उभ्या आपापले डोळे मोबाईल स्क्रीनमध्ये खिळवून मेल्सना रिप्लाय करणे चाललेले. मेघा अजाणतेपणी नेहमीच्या सवयीने अस्थिरपणे पुढे मागे करत होती. मिस जोशी, प्लीज स्थिर उभ्या राहा. राजीवच्या या वाक्यावर तिने चमकून त्याच्याकडे पाहिले. कधीही अवांतर न बोलणारी घुमी व्यक्ती आज अचानक कशी बोलली या संभ्रमात. काय काय म्हणालात मिस्टर मेहरा? मिस जोशी, स्थिर उभ्या राहा. एक एक शब्द हळुवारपणे उच्चारत जोर देत तो म्हणाला. स्थिर उभ्या राहा म्हणजे काय? मी काय इथे कथ्थक भरतनाट्यम करत आहे का? उभीच आहे ना शांत. शांत? हे सतत मागे पुढे करणे याला शांत उभे राहणे म्हणतात का? मी कसे उभे राहावे यावरही कॉन्ट्रॅक्टमध्ये क्लॉज ॲड केलाय का? मेघा कमरेवर हात ठेवून बोलत होती. आय विश. राजीव तोंडातल्या तोंडात पुटपुटला. काय? जे काही बोलायचंय ते स्पष्ट बोला. मिस जोशी, मी फक्त स्थिर उभे राहायची रिक्वेस्ट करत आहे. मेघा काही बोलणार तेवढ्यात 9व्या मजल्यावर लिफ्ट ओपन झाली आणि एक कर्मचारी आत आला. त्याला पाहताच दोघे बोलायचे थांबून गंभीर मुखवटात परिधान करून उभे राहिले. त्या कर्मचाऱ्याने हसून राजीवला गुड इव्हिनिंग केले. राजीवनेही मान हलवून अभिवादन स्वीकारले. त्या कर्मचाऱ्याची नजर चुकवून मेघाने रागातच राजीवकडे पाहिले. तोही कपाळावर आठ्या आणून तिच्याकडे पाहत होता. यांना फक्त माझ्याशीच प्रॉब्लेम आहे बहुतेक. तुम्हालाच माझ्याशी वाद घालायची हौस आहे. म्हणे स्थिर उभे राहा. आता काय स्टॅच्यू बनू का? सतत नाचतच तर असता. मीटिंगमध्येही एका चेअरपासून दुसऱ्या चेअरकडे मग स्क्रीनकडे नाचतच असता.
वाद घालायची हौस आहे तर घरी जाऊन बायकोशी भांडा, ती ऐकून घेईल, मी नाही. हजबंडशी पण अशाच तडतड करत असतील, तो तरी काय करणार बिचारा. नाही, बायकोसमोर नाही बोलायचे राजीव. इथे सगळ्यांवर वाघोबासारखे डरकाळ्या फोडत ओरडायचे आणि घरी जाऊन गरीब बोका होत असेल यांचा. यांच्या नवऱ्याचे काही खरे नाही, ताटाखालचे मांजर होऊन राहिला असेल. तो कर्मचारी परत एकदा मेघाकडे आणि एकदा राजीवकडे बघत 13व्या मजल्यावरील कॅन्टीनकडे गेला. लिफ्ट बंद होता क्षणी, बोला, काय बोलत होतात तुम्ही? म्हणे स्थिर उभे राहा. मिस्टर मेहरा, मला ना तुमच्या या विशेष टिप्पण्या ऐकायचा कंटाळा आला आता. पण तुम्ही ऐकत तर नाहीच ना, राजीवने खांदे उडवत उत्तर दिले. का ऐकू मी? आज म्हणत आहात स्थिर उभे राहा, उद्या म्हणाल असे चालू नका, मग परवा म्हणाल इथे बसू नका, त्यानंतर म्हणाल जास्त बोलू नका, आणि नंतर कदाचित मिस जोशी बोलूच नका, हो की नाही? आय विश, असे म्हणत राजीवने अविश्वासाने मान हलवली. हे पहा मिस्टर मेहरा, ती पुढे काही बोलणार तितक्यात लिफ्ट 27व्या मजल्यावर पोहोचली. दार उघडले आणि समोर प्रकाश सर उभे होते. मेघा आणि राजीव दोघे एकमेकांकडे कपाळावर आठ्या आणून रागाने बघत आहेत हे त्यांना दिसले. राजीव, मेघा, यू बोथ आर आर्ग्युइंग अगेन. परत वाद? प्रकाश सरांच्या प्रश्नाने दोघेही चपापले, गोंधळले. ती पटकन लिफ्टमधून बाहेर पडली. तो ट्राउझरच्या खिशात हात घालून काय बोलावे या विचारात बाहेर आला. काय चाललंय हे? प्रकाश सरांनी दोघांकडे रोखून पाहिले. सर, ते आम्ही टेक्नोसिसच्या वर्किंग कॅपिटल बद्दल बोलत होतो. मेघाला जे सुचेल ते उत्तर तिने दिले. आत्ता लिफ्टमध्ये वर्किंग कॅपिटल? प्रकाश सरांनी मुद्दाम शब्दांवर जोर देत राजीवकडे पाहिले. ती त्याच्याकडे हळूच पाहत होती. आय होप राजीव संभाषण सावरून घेतील. येस सर, ते आत्ता आम्ही सुप्रीम टेक्नॉलॉजी हेडना भेटून आलो, तेच वर्किंग कॅपिटल, सेल्स फोरकास्टबद्दल. राजीवही गोंधळून उत्तर देत होता. सुप्रीम टेक्नॉलॉजी हेड कधीपासून फायनान्समध्ये लक्ष घालायला लागले? वर्किंग कॅपिटल, सेल्स फोरकास्ट फायनान्सचे काम आहे. प्रकाश सर दोघांचीही मजा घेत होते. हां, येस सर, तेच. म्हणजे सुप्रीम टेक्नॉलॉजी हेडशी जे डिस्कशन झाले ते पण, आणि फायनान्सचे पण. तो केसात हात फिरवत बोलण्यात घातलेला घोळ सुधारत होता. सर, मी निघते, ते मला वर्किंग कॅपिटल रिपोर्ट पूर्ण करायचा आहे, असे म्हणत ती तिथून पळाली. नशीब मी सटकले. राजीवजी, ऑल द बेस्ट. तिने कॉरिडॉर पार करत एकदा मागे वळून पाहिले. राजीवही त्याच्या केबिनकडे निघालेला. वळून पाहणाऱ्या मेघाकडे काही क्षण पाहत त्याच्या उंचावलेल्या भुवया आणि चेहऱ्यावर किंचितसे हसू. दिवसाच्या अखेरीस राजीवच्या लॅपटॉपवर मेल झळकला. वर्किंग कॅपिटलचा रिपोर्ट. मेघाने दोन्ही अप्रोच ए आणि बी वापरून वेगवेगळे वर्किंग करून त्याला पाठवलेले. ईमेलमध्ये तिने मुद्दाम नमूद केले, मिस्टर मेहरा, अप्रोच ए साठी 1.5 तास लागला आणि अप्रोच बी साठी 1 तास. दोन्ही अप्रोच वापरून आलेली उत्तरे सारखीच आहेत. सो माझ्या मते अप्रोच बी इज बेटर. तुम्हाला हवे तर तुम्ही सुद्धा करून बघू शकता. राजीव मेल बघून विचार करत होता. मेघा, यू आर पर्सिस्टंट. जिद्दी आहात. शेवटी प्रूव्ह करून दाखवलेच. आय लाईक युअर स्पिरिट. अन अचानक संध्याकाळचे लिफ्ट जवळचे प्रकाश सरांसोबतचे संभाषण आठवले. वर्किंग कॅपिटल, सुप्रीम टेक्नॉलॉजी, सेल्स फोरकास्ट. मेघा, लिफ्टमध्ये वर्किंग कॅपिटल डिस्कशन? सिरियसली? काहीतरी नीट विचार करून उत्तर द्यायचे ना. मला प्रकाश सरांच्या इंट्रोगेशनमध्ये अडकवून सोयीस्करपणे पळून गेलात. आज पहिल्यांदाच प्रकाश सरांना उत्तर देताना अडखळलो असेल, तुमच्यामुळे. मेघा, सुप्रीम, स्ट्रॅटेजी, फायनान्स, टार्गेट्स, ट्रॅव्हल्स, डील्स, हे तर आयुष्यच झाले आहे. कंटाळवाणे नाही म्हणणार,
मीच निवडले आहे, पण ऑटो पायलट मोडला टाकल्यासारखे. रोज तेच. दिवस उगवतो, काम करत करत मावळतो. बट आज खूप वर्षांनी कोणाशी तरी हलका फुलका वाद घातला. मेघा, अगदी कथ्थक भरतनाट्यम नाही, पण ते पायाच्या पुढे मागे स्टेप्स करत बॉल डान्स जमेल तुम्हाला. माझी विशेष टिप्पणी तुमच्या रेस्टलेसनेसवर. फ्रेंड्सना कसे आपण काहीही बोलू शकतो, तसे आज वाटले. आय नो वी आर नॉट फ्रेंड्स. मी तसे बोलायला नको होते. बट स्टील का बोललो माहीत नाही. सॉरी मेघा. होप यू आर नॉट अपसेट विथ मी. प्लीज डोंट. त्याला पुन्हा आठवले कॉरिडॉरमध्ये वळून त्याच्याकडे बघणाऱ्या मेघाचे मिश्किल हसरे डोळे. आणि आता राजीव गालातल्या गालात हसत होता. रात्री 1 वाजता मेघा उद्याच्या प्रेझेंटेशनची शेवटची स्लाईड चेक करून लॅपटॉप बंद करणार तेवढ्यात मेल नोटिफिकेशन आले. राजीवजींचा मेल आत्ता? एवढ्या रात्री आता काय सजेस्ट करायचे आहे? या विचारात मेल ओपन केला. राजीवने सेल्स फोरकास्ट रिपोर्ट पूर्ण करून पाठवलेला. तिने लगेच उघडून चेक केला. मेघा आणि राजीव दोघांच्या सजेशन्सचा समन्वय साधून रिपोर्ट पूर्ण केलेला. तिने सांगितलेल्या मुद्द्यांना योग्य ठिकाणी वापरून राजीवने तिच्या मतांना दिलेले महत्त्व बघून ती खुश झाली. बापरे, यांनी खरंच रिपोर्ट बनवला. मला वाटलं नव्हतं. मी तर विसरूनच गेलेले. वाटलं आपल्यालाच उद्या जाऊन बनवावा लागेल. मेल करून थँक्स म्हणू का? नको, उगाच कशाला. असेही माझ्या वर्किंग कॅपिटलच्या मेलला त्यांनी तरी कुठे उत्तर दिले. बघू, उद्या समोरासमोर डिस्कशन होईल तेव्हा बोलू. पण तरीही थँक्स राजीव. आय अप्रिशिएट युअर हेल्प. मदतीसाठी आभार. मनातल्या मनात आभार मानत तिने लॅपटॉप बंद केला. आणि तेवढ्यात प्रकाश सरांचे शब्द आठवले. सुप्रीम टेक्नॉलॉजी हेड कधीपासून फायनान्सचे काम करू लागले? राजीव, किती गोंधळलात तुम्ही. सुप्रीम टेक्नॉलॉजी हेड आणि वर्किंग कॅपिटल. जरा विचार करून तरी बोलायचं हो. मी मोठ्याने हसणार होते, पण स्वतःला सावरले. प्रकाश सर होते म्हणून. आणि तुमची नेहमीची रोखून बघणारी नजर. प्रकाश सर काही बोलले का तुम्हाला मी गेल्यानंतर? तुम्ही तर काय त्यांचे लाडके राजीव आहात. तुम्हाला कोण काय बोलणार? पण तुम्ही अचानक मला का बोललात? स्थिर उभ्या राहा. जा, नाही राहणार मी स्थिर उभी. मीही अशीच आहे, चुलबुली. मी तुमच्यासारखे ते मिलिटरी स्टाईलच्या अटेन्शन पोजमध्ये उभी राहूच शकत नाही. यावरून तर प्रिया आणि पूरबही खूपदा बोलतात मला. पण ते माझे बेस्ट फ्रेंड आहेत, ते बोलू शकतात. पण तुम्ही आणि मी, 2 दिवसाची तर ओळख आहे आपली. मग तुम्ही कुठल्या हक्काने बोललात? वी आर नॉट फ्रेंड्स राजीव. पण तुमच्यासोबत लिफ्टमध्ये तुतू मेमे करून खूप मजा आली. स्ट्रेस बस्टर. नंतर वर्किंग कॅपिटल रिपोर्ट बनवताना आठवून हसत होते मी. आत्ताही हसतेच आहे. सुप्रीम ग्रुप CFO राजीव मेहरांचा गोंधळलेला चेहरा आणि ततपप पाहण्याचा मान मिळवलेली मी. बहुतेक गोंधळाचे कारण पण मीच. राजीवचा केसातून हात फिरवत गोंधळलेला चेहरा समोर आला. मेघा पुन्हा खळखळून हसली.